नमस्कार मित्रांनो, आज आपण केळीच्या बागेमध्ये आलेलो आहोत। उत्कृष्ट पद्धतीने केळीचं नियोजन केल्यानंतर या ठिकाणची छाटणी केल्यानंतर असे चांगली केळाची फणी किंवा घड मिळू शकतो। 1, 2, 3, 4 आणि 5 असे ही घडांची संख्या वाढू शकते। आणि जर दूर जर केळीची लागवड झाली तर फळ जे आहे ते मोठं पोचलं जातं। या ठिकाणी बघू शकता किती मोठं जवळ केल्यानंतर किती मोठाली केळी लागलेली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि परभणीमध्ये कापसाबरोबरच केळी हे पीक मुख्य पीक आहे, मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। ज्या ठिकाणी दाट केळी झालेली आहे त्या ठिकाणी केळी ही छाटणी केली जाते। एक पान किती मोठं आहे बघू शकता। माझ्या उंची एवढं हे केळीचं पान आहे, आपण बघू शकता। साईज बघा किती मोठी आहे।